नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील खरीप 2023चा जो पीक विमा होता, जिल्हा अधिकाऱ्यांनी 25% अग्रिम देण्याचे आदेश दिलेले होते. मात्र तरी सुद्धा त्या पीक विमा कंपनीनं 25% अग्रिम दिला नाही. मात्र त्यावर आक्षेप घेत केंद्रीय समितीपर्यंत ही पीक विमा कंपनी पोहोचली. आता यामध्ये राज्य सरकारनं अगोदर सांगितलं की या शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्यात यावा. मात्र न्यायालयामध्ये प्रकरण गेल्याच्या नंतर राज्य सरकारनं भूमिका बदलली. या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची गरज नाही. बरं, पीक विमा काय थोडा थिडका नव्हता, पीक विम्याची रक्कमही खूप मोठी होती. मग आता नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि हे नुसतं हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच नाही, तर सगळ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेमकं प्रकरण काय झालंय हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा या अगोदर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल, तो रखडलेला असेल, किंवा आपला आता या वर्षीचा जो काही खरीप 2025चा पीक विमा आहे त्यामध्ये आपल्याला थोड्या थिडक्या उलुश्या रकमा दाखवायले, पण आता खात्यात किती येतोय कधी येतोय तोपर्यंत त्याचा मेळ नाही. त्याच्यामुळे हे सगळी गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप 2023चा जो काही पीक विमा होता 3,25,904 एकरवर हा पीक विमा काढलेला होता. आणि काढणारे शेतकरी होते 5,12,094 शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढला होता. आता यामध्ये तुम्हाला सांगतो राज्य सरकारची रक्कम आणि केंद्र सरकारची रक्कम आणि शेतकऱ्यांची रक्कम म्हणजे हप्त्याची रक्कम, जो पीक विमाचा हप्ता असतो ती रक्कम होती 3,38,22,17,000 रुपये एवढी रक्कम. आणि त्यावेळेची पीक विमा कंपनी होती HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी. आता एवढा पीक विमा हप्ता भरल्याच्या नंतर या शेतकऱ्यांची जी काही संरक्षित रक्कम होती ती रक्कम होऊ लागली 17,21,22,92,067 रुपये इतकी. आता त्यावेळेस नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्यात यावा. आता मला सांगा, 17,21,22,92,067 रुपये या संरक्षण रकमेच्या 25% अग्रिम पीक विमा किती होतो? म्हणजे या शेतकऱ्यांचा खरीप 2023 पासून हा पीक विमा रखडलेला आहे. आता याचं नेमकं झालं कसं की जिल्हाधिकाऱ्यांनी 25% अग्रिम देण्याचे आदेश दिले. आता हे आदेश दिल्याच्या नंतर जी पीक विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स, तर या पीक विमा कंपनीने यावर घेतले आक्षेप. सुरुवातीला जिल्हास्तरीय समितीने सांगितलं जसं जिल्हाधिकारी म्हणतात त्याप्रमाणे देण्यात यावा. त्यानंतर ही पीक विमा कंपनी गेली आयुक्तालयाकडे. मग आयुक्तालयाने सुद्धा सांगितलं की जसं जिल्हाधिकारी म्हणतायत त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आपण 25% अग्रिम द्यायला पाहिजे. बरं, हे तिथं थांबले नाही, तिथून गेले राज्यस्तराकडे. मग राज्यस्तरीय समितीने काय केलं, त्याने सुद्धा सांगितलं की जसं विभागीय आयुक्त म्हणतात, जिल्हा अधिकारी म्हणतात त्याप्रमाणे या शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला पाहिजे. मात्र ही राज्य स्तरावरही थांबली नाही. राज्य सरकारनं सांगून की 25% अग्रिम देण्यात यावा हे गेले केंद्रीय समितीकडे, म्हणजे दिल्लीची समिती. आता मला सांगा, इथपर्यंत गेल्याच्या नंतर राज्य सरकार द्या म्हणल्याच्या नंतर या पीक विमा कंपनीने आक्षेप घेत, कारण त्याला तसे अधिकार आहेत की जरी विभागीय आयुक्त म्हणले, जिल्हाधिकारी म्हणले, राज्यस्तरीय म्हणलं तर न्यायालयापर्यंत यायला जाता येते. पण आपण जातोत का? आपण जात नाहीत. असे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमे रखडलेले आहेत. मात्र ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी न्यायालय प्रक्रियेपर्यंत गेले किंवा त्या गोष्टीचा पाठपुरावा केला, नक्कीच त्या शेतकऱ्यांचा फायदाच झालेला आहे. मी नुसतं पीक विम्याच्या संदर्भात म्हणत नाही, बऱ्याच गोष्टी आहेत अशा की शेतकऱ्यांच्या अनुदान असतील, महाडीपीटीचे असतील, अतिवृष्टी असेल, या गोष्टी रखडलेल्या असतात. आणि याचा पाठपुरावा केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना लाभच झालेला आहे. त्यामधलं उदाहरण सांगतो तुम्हाला. परभणी जिल्हा आहे, तिथले शेतकरी न्यायालयापर्यंत गेले, त्यांचा फायदा झाला. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी 2020चा पीक विमा होता त्याचा, मात्र न्यायालयाने शेवटी आदेश दिलेच का नाही या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा. तसं आता हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी न्यायालयापर्यंत गेले,
त्यामध्ये न्यायालयात याचिका दाखल करणारे हिंगोली येथील शेतकरी आहेत अजित मगर आणि वसमत तालुक्याचे आमदार राजू नवघरे यांनी एक जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. आता ही खंडपीठात दाखल केल्याच्या नंतर खरीप 2023चा पीक विमा हे प्रलंबित सुनावणी प्रदीर्घ अशी सुनावणी चालली. आता हे न्यायालयात गेल्याच्या नंतर जी पीक विमा कंपनी होती राज्य सरकारने द्यायचा सांगितला होता, जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितला, आयुक्तांनी सांगितला. मग ही पीक विमा कंपनी तितक्यावर थांबली नाही तर भारत सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर आव्हान या कंपनीनं दिलं. आता या समितीसमोर राज्य सरकारनं भूमिका बदलली. राज्य सरकार काय म्हणलं, अग्रिम पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांना देता येणार नाही असं म्हणणं तिथं त्या समितीसमोर मांडलं. मग त्यावर आता न्यायालयात हे प्रकरण गेल्यामुळे न्यायालयाने यावर नापसंती दर्शवली. कारण अगोदर राज्य सरकार द्या म्हणलं आणि नंतर केंद्रीय समितीच्या समोर राज्य सरकार म्हणतंय की देण्याची गरज नाही. मग आता ही नापसंती दर्शवल्यामुळे दिल्ली येथील तांत्रिक सल्लागार समितीतर्फे सुनावणीत शासनाने शेतकऱ्यांची बाजू न घेता याचा खुलासा केल्याचे निर्देश न्यायालयाने राज्य शासनास दिले आहेत. आता राज्य शासनानं खुलासा करायचा, अगोदर हो म्हणले आणि नंतर नाही का म्हणले. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना 8 मे 2026 पर्यंत शपथपत्र दाखल करून विस्तृतपणे माहिती देण्याचे आदेशित केलेलं आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲडव्होकेट संभाजी टोपे, ॲडव्होकेट अमोल काळे, आदित्य लोखंडे व ऋषिकेश शिंदे यांच्यासोबत शेतकऱ्यांची बाजू मांडत आहेत. तर पीक विमा कंपनीतर्फे ॲडव्होकेट मोहित देशमुख आणि राज्य शासनातर्फे ॲडव्होकेट नेहा कांबळे या बाजू मांडत आहेत. आता हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकरण गेल्यामुळं आता हे शपथपत्र दाखल करायचे सांगितल्यामुळं याची पुढची सुनावणी ही 17 जून 2026 रोजी ठेवण्यात आलेली आहे. आता त्यावर पुढे काय निर्णय न्यायालय घेतं किंवा राज्य सरकार पुन्हा काय म्हणतं त्याबद्दलची माहिती आपण त्यानंतर सविस्तर बघू. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. मात्र आता तुमच्याही हे लक्षात आलं असेल की जोपर्यंत शेतकरी अशा गोष्टी करीत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा असेल, शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान असेल, या गोष्टी मिळत नाहीत. म्हणजे मला सांगा, राज्य सरकार हे शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी बसलंय का नाही? मग राज्य सरकारनं अगोदर पीक विमा शेतकऱ्यांना 25% अग्रिम द्या म्हणल्याच्या नंतर मग केंद्रीय समितीच्या समोर देण्याची गरज नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. कारण अगोदर हो म्हणल्यामुळं. नाही तर मग त्यांनी जर अगोदरच नाही म्हणले असते तर मग ही पीक विमा कंपनी केंद्रीय स्तरापर्यंत जातच नव्हती. मात्र हे प्रकरण वसमतचे आमदार राजू नवघरे आणि अजित मगर यांनी न्यायालयात गेल्यामुळे आता न्यायालयाचं पुढे काय भूमिका घेईल न्यायालय किंवा राज्य सरकार हे आपण पुढे माहिती आल्याच्या नंतर नक्कीच बघू. धन्यवाद.